आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सध्याच्या गतिमान काळात रस्त्यावरचे अपघात प्रमाण वाढत असून यास बेजबाबदारपणा, असुरक्षितता व रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन, मोबाईल तसेच व्यसनेसारख्या आधुनिक साधनांमुळे चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात घडतात. तेव्हा यासाठी रस्त्याचे नियम व सुरक्षाबाबत सर्वांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे, असे मत मिरजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ महामुनी यांनी व्यक्त केले. बेडखेळ येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या BS संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या रत्नापा कुंभार सभागृहात रविवार दिनांक 25 रोजी राष्ट्रीय मोटर ड्रायव्हिंग स्कूल दिनाच्या अनुषंगाने नारेकार गॅरेज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ते वाहन सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर महामुनी बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज कडली, उपाध्यक्ष कर्नाटक राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन MR मुन्नोडीकर हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती चिकोडी ट्रॅफिक पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक MS कमतगी, ॲडव्होकेट संतोष वडेर, डॉक्टर निलेश चौगले, श्रीशैल डेक्कनवर, इंद्रजित पाटील, प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक नारे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मालक सूरज नारे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार संयोजक सूरज नारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तर विशेष सत्कार सूरज नारे, राकेश कोळी, शहानूर नदाब, पोपट वाडेकर, राजेश गोसावी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपनिरीक्षक SM कमतगी बोलताना म्हणाले, रस्त्याच्या नियमावलीकडे चालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून धूम्रपान, मद्यपान, मोबाईलचा वापर, घाई गडबड यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. पण वाहन चालवताना सर्व प्रवाशांची जबाबदारी आपल्यावर आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तर आपली घरी कोणतरी वाट पाहत आहे हे लक्षात घेऊन रस्त्यांचे नियम पालन करून वाहन चालवण्यास अपघात टाळू शकतो. यावेळी ॲडव्होकेट संतोष वडेर, MR मुन्नोडीकर, डॉक्टर निलेश चौगले, श्रीशैल डेक्कनवर यांनी रस्ता सुरक्षेबाबत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास अशोक आर्गे, महावीर पाटील, राजू पाटील, अनिल शिळे पाटील, राजू शिंदे, गैबान नदाब, बाळू नारे यांच्यासह बेडखेळसह निपाणी, चिकोडी, संकेश्वर, बोरगाव, सदलगा येथील मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे चालक व मालक उपस्थित होते. त्रिशला भागाजे यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश गोसावी यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बेडखेळहून गजानन पाटील. ಸಮಸ್ಯೆಗೆ ಸಿಲುಕಾಗ್ಬೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕೊಂಡು ಗಾಡಿ ನಡೆಸಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಕಾರ್ ಗಾಡಿ ನೀವು ಚಲಾಯಿಸ್ತೀರಿ, ಸೀಟ್ ಬೆಲ್ಟ್ ಹಾಕೋದು. ಸೀಟ್ ಬೆಲ್ಟ್ ಯಾಕೆ ಹಾಕೋದು ಅಂದ್ರೆ ನೀವು ಹೋಗ್ತಿರ್ತೀರಿ. ಈಗ ಯಾರು ವಿಷಯದ ಉಮ್ರಾಣಿ ಗಾಡಿ ಅವು ಹೊಸ ಗಾಡಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಚಿಕ್ಕೋಡಿಗೆ ಉಮ್ರಾಣಿಗೆ ಮಟ್ಟಿದ್ದು ಮತ್ತು ಟರ್ನ್ದಾಗ ಅವು ಕಾರ್ ಗಾಡಿ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಟ್ರಕ್ ಎದುರಿಗೆ ಸಡನ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಡ್ರೈವರ್ ನಡ್ಕೊಳ್ಳೋ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ ಡೇ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾವು ಯಾವತ್ತು 50 ವರ್ಷ ಆಯಿತು, 40 ವರ್ಷ, 50 ವರ್ಷ ಆಯಿತು ಡ್ರೈವಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾರು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ ಡೇ ಅಂತೇಳಿ ಯಾರು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಲ್ಲ. ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಏನದು ಲವರ್ಸ್ ಡೇನೋ, ಫಾದರ್ಸ್ ಡೇನೋ, ಪಪ್ಪಾ ಡೇನೋ, ಎಂತೆಂಥೋ ಡೇಗಳು ಬಂದಾವೆ ಇವತ್ತು. ಆದರೆ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾರೆಯವರು ಮಧ್ಯವರು ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸ್ವತಃ ಒಬ್ಬರೇ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ ಅವರಿದ್ರೂ ಸಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾನೇ ಮಾಡ್ತೇನೆ, ನನ್ನ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಿಂದಲೇ ಮಾಡ್ತೇನೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಬಂದಿದೆಯಲ್ಲ, ಅವರಿಗೊಂದು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮಾಡಿರಿ. ಈ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ ಡೇ ಅನ್ನೋದು ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ದಿನ. ಇದಕ್ಕೊಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಇದೆ. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಡ್ರೈವಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ತನ್ನದೇ ಆದಂತ ಒಂದು ಕಾನೂನು, ನಿಯಮಾವಳಿಗಳಿದ್ದು ಆ ನಿಯಮಗಳನ್ನು ಮೀರಿ RTO ಆಫೀಸ್ನಲ್ಲಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಾಗಲಿ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನಾಸಿಮುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಅವರು ತಮ್ಮ ಈ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಡೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇದೇ 23ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ತಮ್ಮ ಜೀವನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದರು.
अध्यक्षांनी बोललंच पाहिजे. खरं म्हणजे मी साहित्य क्षेत्रातला व्यक्ती, नानुसर साहित्य क्षेत्रातील वाहन चलितो व्यक्ती. ನನಗೆ ಅಚಾನಕವಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿದ್ರು. ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಭಯ आहे, मी थोडं घाबरलो. कारण या क्षेत्रामध्ये काय बोलायचं, पण मला वाटतं सूरजांना माहीत असावं की गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी ड्रायव्हिंग करतोय. ಹದಿನೆಂಟು 20 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಡ್ರೈವಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅದರಿಂದ ಅವರು ಈ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನನ್ನ ಮೇಲೆ ವಹಿಸಿರಬೇಕು. ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली असेल, पण मला वाटतं की ही जबाबदारी फार मोठी आहे. कारण एकतरी कार्यक्रमाच्या अंतर्गत देत असतात, त्या क्षेत्रातले जाते असतात. पण तरीसुद्धा मी थोडंफार काही बोलेल, 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करतो. खूप चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी पाहतो. पण वकील साहेब म्हणाले तसं लोकांची कमतरता या कार्यक्रमामध्ये पाहतो. सूरज यांनी पदरमोड करून स्वखर्चानं संत खर्च केंद्र कार्यक्रमाला उभारला आहे. स्वखर्चानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आजकाल समाजामध्ये एवढं कोण करतं आणि तेही समाजासाठी. ಸಮಾಜಗೋಸ್ಕರ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಖರ್ಚು ಮಾಡೋದು, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು, ಮಾಡೋದು व्यक्तीಗಳು साकष्ट करीत इದ್ದಾರೆ. म्हणून मी सूरज यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करू. आणि सूरज यांनी काय काय केलेलं आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला एकाच व्यासपीठावर बघा, अपघात झाल्यानंतर काय करावा हा प्रश्न आपल्या समोर असतो. अपघात झाल्यानंतर प्रथमतः आपल्याला गरज असते ती पोलिसांची. PSI साहेबांना त्यांनी बोलवलेलं आहे. अपघात झाल्यानंतर गरज असते ती डॉक्टरांची. डॉक्टरांना या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं आहे. अपघात झाल्यानंतर गरज असते ती वकील साहेबांची. वकील साहेबांना आणि तेही या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना त्यांनी बोलवलेलं आहे. वडील साहेब या क्षेत्राचे तज्ज्ञ त्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. फक्त मला हे प्रशासनाला का बसवलं हे मला नंतर समजलं. आणि आपले कड्डी सर, कारण ऍक्सिडेंट झाल्यानंतर राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.